नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. महाराष्ट्र धनगर समाज प्रदेश कार्यकारिणी जाहीर. अध्यक्षपदी चिमण डांगे तर सरचिटणीसपदी सुनील वाघ यांची निवड. दोंड्याच्या शहरातील धुळे रस्त्यावरील अभिषेक जिनिंगला अचानक आग लागून सुमारे 25 लाखांच्या 100 ते 125 कापसाच्या गठांनी जळून खाक. महाविकास आघाडी सरकारने वर्षभर नसते मुद्दे काढून लोकांना अन्य चर्चांमध्ये गुंतवून ठेवत त्याच्यावर प्रचंड भ्रष्टाचार केला असल्याचा भाजपचे प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी यांचा पत्रकार परिषद घेऊन आरोप. पिंपळनेर येथे एका गायीने चक्क 4 पिलांना दिला जन्म. गाय वासरू सुखरूप. भटुमाळी यांनी कळमाडी येथील सोनू झालसे व इतरांवर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी. आणि सफाई कर्मचारी व गट ड कर्मचारी यांच्या समस्या व मागण्या तात्काळ सोडवण्याची मागणी. आता बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील शिवतीर्थजवळील सैनिक लॉन्स येथे झालेल्या महाराष्ट्र धनगर समाज प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी चिमण डांगे तर सरचिटणीसपदी सुनील वाघ यांची निवड झाली. महाराष्ट्र धनगर समाज प्रदेश कार्यकारिणीची बैठक धनगर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे, माजी आमदार ॲडव्होकेट रामहरी रुपनर यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे शहरातील शिवतीर्थानजीक असलेल्या सैनिक लॉन्स येथे संपन्न झाली. या बैठकीत मावळते अध्यक्ष रामहरी रुपनर यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. त्यात धनगर समाज महासंघाच्या अध्यक्षपदी चिमण डांगे, सरचिटणीसपदी सुनील वाघ, उपाध्यक्षपदी माजी आमदार रामराव वडकुटे, माजी आमदार पोपटराव गावडे, संतोष धनगर, बाळासाहेब शेळके, नारायण बोबडे, वासुदेव आरसकर, आप्पादादा बागले, कोषाध्यक्षपदी पांडुरंग काकडे तर विभागीय अध्यक्षपदी साहेबराव दीडवाघ, शिवाजी ढेपेळे, अशोक देवकाते, पुरुषोत्तम दाकोळे, उपाध्यक्षपदी हरिभाऊ कोळेकर, विठ्ठलराव पातोळ आदींची निवड करण्यात आली. बबनराव रानगे हे मल्हार सेनेचे नवीन सरसेनापती असतील तर उपसेनापतीपदी धुळ्याचे अमोल मासुळे, शशिकांत तरगे, उमेश गुरडे यांची निवड करण्यात आली आहे. विभाग प्रमुखपदी लखन गोराड, युवराज घोडे यांची निवड झाली आहे. धनगर समाज महिला प्रदेशाध्यक्षपदी अलकाताई गोडे, उपाध्यक्षपदी रेखाताई न्याहाळदे, अध्यक्षपदी अंकुशराव निर्मळ तर उपाध्यक्षपदी सतीश सरग यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णा डांगे, रामहरी रुपनर, रामराव वरकुटे, श्रीराम कुंडे, चिमण डांगे, सुभाष सोनवणे, पांडुरंग काकडे, अलका गोडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सुनील वाघ यांनी माहिती दिली. मावळते अध्यक्ष ॲडव्होकेट रामहरी रुपनर यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे, माजी आमदार ॲडव्होकेट रामहरी रुपनर, सुभाष सोनवणे, रामराव वरकुटे, श्रीराम पुंडलिक, अलका गोडे, पुष्पा गुरवडे यांच्या उपस्थितीत झाली. बैठक यशस्वीतेसाठी गोरख पाटील, तुषार गर्दे, लखन गोराड, मनोज गर्दे, अमोल मासुळे, मुकुंद अहिरे, चुडामण पाटील, संदीप खताळ, दीपक शेंडगे आदींनी विशेष परिश्रम घेतले. तो पंढरपूर बारामती मार्च झाला. आम्ही त्याला विरोध केला. या मोर्चात सामील होऊ नका म्हणून सांगितलं. नेत्यांना भेटून समजावण्याचा प्रयत्न केला. कोणी ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हतं, कारण दुसऱ्याचा मार्ग खाल्लेला होता. आणि मग ह्या मार्चमध्ये तिथे मोर्चा गेला, संपलं नाही. त्यांनी धरणं उपोषणाचं निमित्त केलं, चक्री उपोषण. आणि जवळजवळ 200-225 लोकांनी त्या 3-4 दिवसामध्ये भाषणं केली. भाषणाचा एकच विषय पवार साहेबांना शिव्या देणं. एकच विषय पवार साहेबांना शिव्या देणं. शेवटी पवार साहेब आम्हाला म्हणाले की शेवटी म्हणले मी सुद्धा माणूस आहे, माझ्याच दारात जर मला येऊन शिव्या देत आहेत धनगर लोक, तर घेऊ त्याचं आरक्षण कोणाकडे घेत. आणि म्हणून आरक्षणाचा विषय बाजूला. आणि त्याच वेळी संधी साधली देवेंद्र फडणवीसांनी. यांनी त्या आंदोलनकर्त्यांना भेट दिली आणि सांगितलं आम्हाला जर तुम्ही निवडून दिलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा निर्णय मी लावीन असं आश्वासन दिलं. आणि समाज त्या आश्वासनाला बळी पडला. दिलं का देवेंद्रनं? नाही दिलं. देवेंद्रनं हुशारी केली, टाटा कन्सल्टन्सी नेमली धनगर समाजाच्या आरक्षणात.
धनगर समाजाला आज आरक्षण द्यायचं आहे, आजची मागणी आहे काही नाही. ती मागणी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 15 ऑगस्ट 47 सालापूर्वी ज्या समाजाची परिस्थिती मागासलेपणाची होती त्यांना आरक्षण द्यायचा निर्णय घटनाकारांनी घटना समितीत घेतला. आजच्या परिस्थितीमध्ये बीसीला जर हे निकष लावले तरी सुद्धा आरक्षण रद्द करावं लागेल. आरक्षण आजच्या परिस्थितीवर नाही, 15 ऑगस्ट 47 पूर्वीच्या परिस्थितीवर धनगरांना आरक्षण दिलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट की धनगर समाजातले मला माहिती म्हणून सांगतो, होळकर राजे यांनी विरोध केला आरक्षणाला. आम्हाला कशाला म्हणजे महारा मागाच्या पंक्तीत बसवला, आम्ही तर रागे. याच्यावर बाबासाहेबांनी धनगर समाजाला आरक्षण का देणं आवश्यक आहे याचं 1 तास घटना समितीत भाषण केलं. दोंडाच्या शहरातील धुळे रस्त्यावरील अभिषेक जिनिंगला अचानक आग लागून सुमारे 25 लाखांच्या 100 ते 125 कापसाच्या गठाने जळून खाक झाल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. दोंडाईच्या शहरातील धुळे रस्त्यावरील अभिषेक जिनिंगला बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने सुमारे 25 लाखांचा 100 ते 125 कापसाच्या गठांनी जळून खाक झाल्या आहेत. शॉर्ट सर्किटमुळे सदरची आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. धुळे रस्त्यावर अभिषेक जिनिंग असून बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अचानक जिनिंगमध्ये आग लागली. यात 170 प्रति किलोच्या 100 ते 125 कापसाच्या गठांनी जळाल्याचा अंदाज आहे. यात सुमारे 25 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिनिंगचे संचालक उपनगराध्यक्ष रवी उपाध्ये यांनी वर्तवला आहे. आग विझवण्यासाठी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब तात्काळ दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने वर्षभर नसते मुद्दे काढून लोकांना अन्य चर्चांमध्ये गुंतवून ठेवत त्याच्या आड प्रचंड भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी यांनी धुळे येथील राम पॅलेस येथे पत्रकार परिषद घेऊन केला. महाविकास आघाडी सरकारने वर्षभर नसते मुद्दे काढून लोकांना अन्य चर्चांमध्ये गुंतवून ठेवले, त्याच्या आड प्रचंड भ्रष्टाचार केला आणि कोणत्याही घटकाने राज्याकडून मदत मागितली की केंद्र सरकार पैसे देत नाही ही एकमात्र ओरड केली असा आरोप भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी यांनी धुळे शहरातील पारोळा रोडवरील राम पॅलेस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. या सरकारने पहिले 3-4 महिने एकमात्र कार्यक्रम राबवला आणि तो म्हणजे स्थगितीचा. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का, आणखी एक धक्का, पुन्हा धक्का या पलीकडे न जाण्याचेच धोरण पत्करले गेले असा आरोपही केला. कोरोना हाताळणीतही महाविकास आघाडी सरकारला अपयश आले असून विविध घटकांचे प्रश्न सोडवण्यातही त्यांना अपयश आले आहे. मराठा आरक्षणातही त्यांनी घोळ घातला असून मराठी माणसांसाठी आजपर्यंत काहीही केलेले नाही. केंद्रावर ठपका ठेवून मोकळे व्हायचे असा एकसूत्री कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने राबवल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, हिरामन गवळी आदी उपस्थित होते. मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. महाराष्ट्र धर्म वाढवावा याच्यामध्ये महाराष्ट्राची एक वेगळी पुरोगामी ओळख आहे देशामध्ये. सैन्यामध्ये सुद्धा जेव्हा मराठा बटालियन असतात तेव्हा महाराष्ट्रातला सैनिक असं धर्म झालं. आणि त्यामुळं महाराष्ट्र धर्म याचा एक इतिहास आहे, याला एक परंपरा आहे. त्या अनुषंगाने गेले 5 वर्ष ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारचं कामकाज होतं आणि त्यानंतर गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरं गेलं आणि 5 वर्षाच्या कामकाजावरती शिक्कामोर्तब जनादेश पुन्हा एकदा त्यांना युतीलाच मिळाला. जनादेश युतीला मिळालेला असताना सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या दैदिप्यमान परंपरेला कलंक लावून आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या स्वभावानुसार पाठीत खंजीर खुपसणं ज्याला म्हणतात, विश्वासघाती ज्याला म्हणतात, त्याचं एकदा प्रदर्शन पुन्हा महाराष्ट्र जनतेला दाखवून महाराष्ट्राच्या जनतेच्या त्यांच्या आदेशाचा अवमान करून एक वेगळ्या प्रकारचं सरकार 1 वर्षापूर्वी या महाराष्ट्राला पाहिलं. 1 वर्षभरामध्ये या सरकार ज्या वेळेला स्थापन झालं आणि या वर्षभरामध्ये जो काही लेखाजोखा पाहायला गेला
तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात असं येतं की जे जे चांगले उपक्रम 5 वर्ष सरकारने केले, त्या सरकारमध्ये जो पक्ष सहभागी होता तरी सुद्धा पहिल्यांदा चांगले केलेले सगळे उपक्रम मोडीत काढायचे हे ठरवलं. आणि दुर्दैवानं म्हणा काय म्हणा, पण लगेच ताबडतोब कोरोना सारखं संकट राज्यावरती आलं, सगळीकडे झालं, जगावरती आलं. कोरोना सारख्या संकटामध्ये ज्या धैर्यानं, ज्या तयारीनं, ज्या संवेदनाक्षम मनानं जनतेची काळजी घेण्याकरता सरकारनं पुढे व्हायला पाहिजे होतं, त्याच्याऐवजी सरकारच्या सगळ्या कारभाराचे कोरोनाच्या काळामध्ये उभारण्या निघाल्या. ना आरोग्याच्या सुविधा कुठल्या नीट मिळाल्या, हॉस्पिटलची रचना मिळाली, ना उपकरणं होती, ना पीपीई किट होते. एवढंच काय, पण जेव्हा यांच्याकडनं होत नाहीये त्यावेळेला जागतिक समस्या लक्षात घेऊन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं कोरोना देशभर हाताळण्याचं ठरवलं, तर त्यांना सहकार्य करायच्या ऐवजी त्यांना मोडते कसे घालता येतील याच्याकडे यांचं लक्ष जास्त होतं. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका गायीने चक्क 4 पिलांना जन्म दिला असून 4 पिलांना जन्म दिल्यानंतरही जन्मवती गाय व वासरे सुखरूप आहेत. या दुर्मिळ घटनेची सध्या सर्वदूर चर्चा आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका गायीने चक्क 4 पिलांना जन्म दिला आहे. 4 पिलांना जन्म दिल्यानंतर जन्मदाती गाय व वासरे सुखरूप आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील गायीचे व्यापारी सतीश निकम यांचा गेल्या 10 ते 12 वर्षापासूनचा जनावरे विकण्याचा व्यवसाय आहे. सतीश निकम या व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणेच विक्रीसाठी आणलेली गाय बाजारामध्ये विकण्यासाठी नेली असता बाजारामध्ये गायीने 4 बछड्यांना जन्म दिला म्हणून व्यापाऱ्याने सदर गाय न विकता आपल्या घरी आणली. त्यानंतर संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांची तपासणी करण्यास सांगितले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गाय व बछडे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. 4 बछड्यांना जन्म देणारी गाय ही आपणास लाभदायक असल्याचे म्हणत व्यापाऱ्याने त्या गायीला आता न विकण्याचा निर्णय घेत तिचे व तिच्या 4 बछड्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला आहे. या दुर्मिळ घटनेची चर्चा सध्या संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये सुरू असून या गायीला व बछड्यांना बघण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली आहे. तुमचं नाव काय? सतीश आनंदा निकम. सतीश आनंदा निकम. तुम्ही राहतात कुठं? पिंपळनेर. पिंपळनेर का? हो. कुठं राहतात? रामनगर का गोड्यामाळ? संजय नगर. संजय नगर मध्ये. हो. ही जी गाय आहे तुम्ही कधी आणली होती? आता 3 दिवस झाले त्याला आणायला. 3 दिवस. तुम्ही म्हणजे गुरांचा किंवा गाई म्हशींचा व्यापार हो, करता? व्यापारच करतो. घरात त्याला 8-10 गाई राहत्या माझ्याकडे. असं आहे का? म्हणजे गाय विकल्या परत नंतर आणतो. तुमच्याकडे गाय आणल्यानंतर किती दिवस झाले? आता 3रा दिवस आहे. 3रा दिवस. कुठून आणली होती गाय? हे बसाड बलसाड का? शेतकऱ्याकडून. शेतकऱ्याच्या तिकडे फिरावं लागतं खेडेपाडे. असं आहे का? किती मध्ये खरेदी केली होती? ही 43,000ची खरेदी. हां हां. आणि आता हे मार्केटमध्ये कशासाठी आणली होती हे तुम्ही? विक्रीसाठी. विक्रीसाठीच आणली होती. हो, धंदा देतो माझा. मग आता ही 4 पिलांना जन्म दिला, तुम्ही हो. गाय विकणार का स्वतःसाठी ठेवणार? नाही, आता ही लक्ष्मी इथंच राहील. असं आहे का? हो. म्हणजे विकली जाणार. घरासाठी ठेवणार? हा? घरासाठी हा, ठेवणार. घरासाठी विकली जाणार नाही. असं आहे का? हो, एकदम छान. म्हणजे आनंद झाला, आनंद. आनंद झाला का? हो. आनंद झाला. म्हणजे तुम्हाला ही लक्ष्मी भाग्याची झाली. बाकी झाली होती. असं आहे. हो, आजपर्यंत म्हणजे 3,000-3,500 गाय विकली मी. हो. एक बी अशी बघितली नाही. पहिली माऊली निघाली, तिला राहू द्यायच्या, विकायचं नाही तिला. किती? 3 गोरे आहेत, 1 वासरी. बटुमाळी यांनी कलमाडे येथील सोनू झालसे व इतरांवर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी कलमाडे येथील शेतकऱ्यांतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून उपोषणाचा इशारा देण्यात आला. बटुमाळी यांनी कलमाडी येथील सोनू झालसे व इतरांवर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी कलमाडी येथील शेतकरी बांधवांतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की सर्व शेतकरी मौजे कलमाडी येथील कायमचे रहिवासी असून दिनांक 24 नोव्हेंबर 2020 रोजी भटुमाळी व त्यांचे इतर साथीदार हे आमच्या गावात कपाशी विकत घेण्यासाठी आले होते. सदर व्यापारी हे कापूस खरेदीवेळी त्यांच्या काट्यामध्ये तफावत असल्याबाबत सर्व शेतकऱ्यांना संशय आला व व्यापारी यांनी मोजलेला कापूस पुन्हा मोजून पाहिला असता जास्तीचा कापूस हा काट्यामध्ये घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्याबाबत सर्व शेतकऱ्यांतर्फे ज्ञानेश्वर पितांबर पाटील यांनी फिर्याद देखील दिली आहे. त्याच्या द्वेषापोटी
मनात आकस बाळगून जिल्हा परिषद कृषी सभापती रामकृष्ण कलानी यांनी व्यापारी त्यांचे नातेवाईक असल्याने त्यांना वाचवण्यासाठी राजकीय सत्तेचा दुरुपयोग करून दबाव निर्माण करून उलट आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते सोनू झालसे यांना फोनवर जीवेठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यास पोलीस प्रशासनास भाग पाडले आहे. म्हणून सोनू झालसे यांच्यावर नरडाणा पोलीस ठाण्यात दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी युवराज पाटील, दिलबर पाटील, घनश्याम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, श्रावण भदाने, किशोर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पुरुषोत्तम पाटील, फुलचंद पाटील, छोटू पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा धुळे हे सर्व शेतकरी इथं निवेदन देण्याकरता आले आहेत तिथं एस पी ऑफिसला की सदर आमच्या गावात 14 तारखेला ते आजनचे भटू माडू हे आमच्या गावात कपास विकत घेण्यासाठी आले होते. त्यांच्या काट्यात फॉल्ट होता. तर आम्ही त्यांना ते काटा फॉल्ट असल्यामुळे ते कापूस जास्त जात होता म्हणून आम्ही त्यांना पकडलं. त्यांनी आमच्या गावाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर त्यांनी खोटा गुन्हा दाखल केला. विजेंद्र छबीलाल पाटील यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तरी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आम्हाला एकच विनंती आहे की त्यांच्यावरचा जो खोटा गुन्हा दाखल आहे तो सदर मागे घेण्यात यावा अशी आम्ही सर्वांना एस पी साहेबांना विनंती करतो. तेथे आम्ही सर्व शेतकरी मिळून गावाचे सर्व शेतकरी मिळून आम्ही त्या उपोषणाला बसू एवढं निवेदन देतो. सफाई कर्मचारी व गट ड कर्मचारी यांच्या समस्या व मागण्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी महासंघातर्फे जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. सफाई कर्मचारी व गट ड कर्मचारी यांच्या समस्या व मागण्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी महासंघातर्फे जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की सफाई कर्मचारी यांना पदनिहाय काम देण्यात यावे, इतर पदांचे काम करण्यास निर्देशित केल्यास अतिरिक्त वेतन भत्ता देण्यात यावा, तसेच हिवाळ्याचे दिवस असून त्यांना लोकरीचे कपडे व मफलर देण्यात यावे. सफाई कर्मचारी व वर्ग ड कर्मचारी यांना नियमानुसार 3 गणवेश, शिलाई भत्ता, सेवा नियमित झालेल्या सफाई कर्मचारी व वर्ग ड कर्मचारी यांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात यावे. सेवा पुस्तकात अद्ययावत नोंदी करून दुय्यम प्रत देण्यात यावी. शैक्षणिक पात्रतेनुसार व ज्येष्ठतेनुसार तांत्रिक व अतांत्रिक पदांवर पदोन्नती देण्यात यावी. कोविड-19 कालावधीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून 1000 रुपये दरमहा देण्यात यावा. सफाई कर्मचारी यांचे संख्याबळ पुरेसे नसल्याने शासकीय मानांकनानुसार पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात यावा. स्वच्छता काम हे अत्यावश्यक सेवेचे असल्याने बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी जातीच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसाला लाड समितीच्या धोरणाचा लाभ देण्यात यावा. सर्व वर्ग ड कर्मचारी यांचे निवासस्थान व परिसराचे नूतनीकरण तसेच सर्व नागरी सोयी सुविधा उपलब्ध होतील याची तजवीज करण्यात यावी. शवविच्छेदनाचे काम हे प्रशिक्षित डॉक्टर यांचे असल्याने सफाई कर्मचारी यांना याबाबत सक्ती करण्यात येऊ नये, अन्यथा डॉक्टरांचे वेतन शवविच्छेदन करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष संजीव जावडेकर, राज्य संपर्क प्रमुख निलेश चावरे, राज्य उपाध्यक्ष धनराज पिवाल, राज्य सचिव सुरेश बिसनारिया, राज्य मार्गदर्शक यशवंत डांबरे, जिल्हा कोषाध्यक्ष गणेश गोयर, जिल्हा संघटक दिग्विजय गोयर, शाखाध्यक्ष राधेश्याम देसाई आदी उपस्थित होते. आज आम्ही वैद्यकीय शिक्षण विभाग, सर्वोपचार रुग्णालय व महाविद्यालय येथील जे वर्ग 4 कर्मचारी आणि विशेषतः जे सफाई कर्मचारी आहेत यांच्या ज्या सेवाविषयक समस्या आहे आणि सेवानिवृत्तीनंतरच्या समस्या आहेत त्याविषयी अधिष्ठाता यांना निवेदन दिलेलं आहे. त्या ठिकाणी प्रभारी अधिष्ठाता होते, त्यांनी आमचं निवेदन घेतलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आमच्या राज्यस्तरीय 4 प्रमुख मागण्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या वैद्यकीय शिक्षण विभागातून जी कंत्राटी पद्धतीचे जे धोरण आहे ते धोरण रद्द व्हावं आणि हे सर्व ठेके जे स्वच्छतेसाठी दिलेले ते ठेके रद्द व्हावे आणि या ठिकाणी कायमस्वरूपी पदनिर्मिती करून मानांकनानुसार या ठिकाणी कर्मचाऱ्यांची भरती करावी. त्याचप्रमाणे कोविडमध्ये या सर्व वर्ग 4 कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे. त्यांना ज्याप्रमाणे नगरपालिकेमध्ये 1000 रुपये प्रोत्साहन भत्ता कोविड निमित्त देण्यात येत आहे, तोच प्रोत्साहन भत्ता या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे लाड समितीचं जे धोरण आहे ते सफाई कर्मचारी म्हणून जे नोकरीला आलेले त्यामध्ये तो कोणत्याही जातीचा असो त्याला लाड समिती धोरणानुसार त्याला वारस हक्क त्याच्या वारसाला मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा वैद्यकीय शिक्षण विभाग धुळे सर्वोपचार रुग्णालयामध्ये इतका गोंधळ आहे. या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्याला वाढवायचं पण काम करावं लागतं, स्टाफ नर्सचं पण काम करावं लागतं आणि डॉक्टर सुद्धा काम करावं लागतं. ही जी पद्धत आहे ती बंद व्हावी. सफाई कर्मचाऱ्याला पदनिहाय काम मिळालं पाहिजे ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे या वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये जे सेवानिवृत्त कर्मचारी आमचे बांधव आहे त्यांचं मागील 1.5 वर्षापासून 7व्या वेतन आयोगाचा जो प्रलंबित प्रश्न आहे पगारामध्ये त्यांना पेन्शनमध्ये लागू केलेला नाहीये आणि त्यांना फरक दिलेला नाही. कारण आहे, गंभीर कारण आहे की त्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत नाही, त्याची वेतन पडताळणी झालेली नाहीये.
आणि जे कर्मचारी 3 वर्षांनी नियमित होतात त्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देऊन त्याच्या सेवा पुस्तकात नोंद केली गेली पाहिजे. ती सुद्धा नोंद या ठिकाणी केली जात नाही. इथले कर्मचारी जे आहे वर्ग 4 कर्मचारी, वर्ग 4 जे टेबल कर्मचारी ते पूर्णपणे काम करत नाही. तो रोष आम्ही या ठिकाणी अधिष्ठातांना दाखवलेला आहे आणि निवेदन देऊन आम्ही चर्चा त्यांच्याशी केलेली आहे. पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र धनगर समाज प्रदेश कार्यकारिणी जाहीर. अध्यक्षपदी चिमण डांगे तर सरचिटणीसपदी सुनील वाघ यांची निवड. दोंडेच्या शहरातील धुळे रस्त्यावरील अभिषेक जिनिंगला अचानक आग लागून सुमारे 25 लाखांच्या 100 ते 125 कापसाच्या गठाणी जळून खाक. महाविकास आघाडी सरकारने वर्षभर नसते मुद्दे काढून लोकांना अन्य चर्चांमध्ये गुंतवून ठेवत त्याच्यावर प्रचंड भ्रष्टाचार केला असल्याचा भाजपचे प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी यांचा पत्रकार परिषद घेऊन आरोप. पिंपळनेर येथे एका गायीने चक्क 4 पिलांना दिला जन्म. गाय वासरू सुखरूप. भटू माळी यांनी कळमाडी येथील सोनू झालसे व इतरांवर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी. आणि सफाई कर्मचारी व गट ड कर्मचारी यांच्या समस्या व मागण्या तात्काळ सोडवण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.